थेट दृश्य आपण बघतोय राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि दुसरी दृश्य आहेत स्मृतीस्थळाजवळची। कुठल्याही क्षणी दोन्ही ठाकरे बंधू हे स्मृतीस्थळावर पोहोचतील। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे, जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार तिथे घडू नये या गोष्टीची मोठ्या प्रमाणात काळजी घेण्यात आलेली आहे। दोन्ही ठाकरे बंधू काही क्षणामध्ये तिथे पोहोचतायत। तिथे पोहोचून ते बाळासाहेबांच्या स्मृतीचं दर्शन घेतील, अभिवादन करतील आणि त्यानंतर माजी नगरसेवकांना, पदाधिकाऱ्यांना, जे काही हितचिंतक सगळे तिथे जमलेले आहेत त्यांना सगळ्यांना भेटतील आणि त्यानंतर अधिकृत पत्रकार परिषद होईल। थेट दृश्य आपण बघतोय, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी पोहोचलेले आहेत। थेट दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण बघतोय। न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांसाठी खास उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची ही थेट दृश्य मोठ्या प्रमाणात गर्दी पदाधिकाऱ्यांची पाहायला मिळते। त्याचबरोबर पोलिसांचा देखील बंदोबस्त मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। राज ठाकरे आपल्याला दृश्यांमध्ये दिसून येत आहेत। राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या तर ही थेट दृश्य बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरून आपण बघतोय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या स्मृतीस्थळावर पोहोचलेले आहेत। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला तिथे दिसून येते। शिवसैनिक, मनसैनिक सगळेच मोठ्या प्रमाणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी तिथे जमलेले आहेत। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून त्यांचं दर्शन घेऊन पुढच्या युतीची जी अधिकृत घोषणा होणार आहे ती सुद्धा काही वेळामध्येच पार पडणार आहे। थेट दृश्य आपण बघतोय न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांसाठी। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये बाळासाहेबांना अभिवादन करून हे दोघेही वरळीमधील हॉटेल ब्लू सी मध्ये आपल्या युतीची अधिकृत घोषणा करणार आहेत। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त दिसून येतोय। मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि मनसैनिकांची गर्दी दिसून येते। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात हितचिंतक असतील, मुंबईकर देखील मोठ्या प्रमाणात तिथे जमलेले आहेत। आपण थेट दृश्यांमध्ये बघतोय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात येत आहे दोन्ही बंधूंकडून। ही ऐतिहासिक दृश्य आपण बघतोय। महाराष्ट्रातली एक वेगळी युती घडताना आपल्याला दिसते। गेल्या 2 दशकांनंतर दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत आणि राजकीय पटलावर देखील आता काही वेळामध्ये अधिकृत घोषणा होणार आहे आणि त्याच अधिकृत घोषणेची मनसैनिक आणि शिवसैनिक गेल्या कित्येक वर्षांपासून वाट बघत होते। तीच अधिकृत घोषणा आज काही क्षणामध्ये ते करणार आहेत। आत्ताची थेट दृश्य रश्मी ठाकरे देखील तिथे आहेत, शर्मिला ठाकरे देखील आपल्याला दिसत आहेत। अगदी संपूर्ण कुटुंब एकत्रितपणे बाळासाहेबांना अभिवादन करत आहे, बाळासाहेबांना पुष्पांचं अर्पण करत आहे। थेट दृश्य आपण बघतोय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरून। तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ आहे आणि त्या स्मृतीस्थळावर राज ठाकरे, उद्धव ठाकरे, त्याचबरोबर रश्मी ठाकरे आहेत, शर्मिला ठाकरे आहेत आणि दोघांचेही सुपुत्र तिथे अमित ठाकरे देखील आहेत। त्याचबरोबर आदित्य ठाकरे देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। संपूर्ण कुटुंब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर तिथे पोहोचलेला आहे आणि त्यांना अभिवादन ते करत आहे, पुष्प अर्पण त्यांना करण्यात येत आहे। त्यानंतर मनसे आणि शिवसेनेची अधिकृत युतीची घोषणा ही काही वेळामध्येच होणार आहे। पण त्याआधी बाळासाहेबांना अभिवादन करतानाची ही दृश्य आपण बघतोय। अवघ्या महाराष्ट्रामधील लोकांना ज्या युतीची चर्चा महाराष्ट्रभर होती की ही युती अधिकृतपणे कधी होणार, अधिकृतपणे याची घोषणा कधी होणार,
तो दिवस आज आलेला आहे। ऐतिहासिक दिवस आज राजकारणामध्ये दिसून येतोय। महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ही सगळ्यात मोठी घडामोडाची म्हणावी लागेल, कारण गेल्या 2 दशकांपासून ज्या ठाकरे बंधूंची एकत्रित येण्याची वाट मनसैनिक आणि शिवसैनिक दोघेही बघत होते, त्या ठाकरे बंधूंना आज एकत्रितपणे राजकीय पटलावर येताना महाराष्ट्र बघणार आहे। महाराष्ट्र बघतोय। न्यूज 18 लोकमतवर तुम्ही ही थेट दृश्य बघताय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला मानवंदना तिथे करण्यात येते। त्यांचं दर्शन घेण्यात आलंय। पुष्पार्पण तिथे झालेलं आहे। संपूर्ण कुटुंबासह दोन्ही ठाकरे बंधू तिथे आलेले आहेत। ठाकरे बंधूंची पुढची पिढी देखील आपल्याला तिथे दिसून आलेली आहे। त्यांनी देखील बाळासाहेबांना अभिवादन केलं, दर्शन घेतलं, पुष्पार्पण केलं आणि त्यानंतर आपण बघतोय काही वेळामध्येच वरळीमधील ब्लू सी हॉटेलमध्ये ही दोन्ही ठाकरे बंधू तिथे पोहोचणार आहेत आणि संयुक्तिक पत्रकार परिषदेमध्ये ऐतिहासिक युतीची घोषणा तिथे होणार आहे। थेट दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण बघतोय। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, त्यांच्याबरोबर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील आहेत आणि आता बाळासाहेबांना अभिवादन करून तिथून आता ठाकरे बंधू निघतानाचे दृश्य आपण बघतोय। तिथून वरळीमध्ये ते येत आहेत। वरळीमधील ब्लू सी हॉटेलमध्ये आपले प्रतिनिधी आहेत। तिथून देखील आपल्याला सगळे अपडेट्स हे वेळोवेळी मिळत आहेत। काही क्षणामध्ये ऐतिहासिक युतीची घोषणा आता होणार आहे। थेट दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण बघतोय। गेल्या 2 दशकांनंतर ही युती होतीये, त्यामुळे मनसैनिक आणि शिवसैनिक ज्या क्षणाची वाट बघत होते गेले 2 दशक, ती युती आज पार पडणार आहे। काही वेळामध्येच त्याची ऐतिहासिक घोषणा होणार आहे। तर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही युती अनेकांना धक्का देईल का असा सुद्धा प्रश्न आता राजकीय वर्तुळामध्ये विचारला जातोय। याची सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होतीये। आता हे दृश्य राज्यातील राजकारणाला नवं वळण आणू शकतं का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। विशेषतः एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्या महायुतीला फटका बसेल का असा सुद्धा प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये विचारला जातोय। थेट दृश्य आपण बघतोय। आपण जाऊयात आपल्या प्रतिनिधी सुस्मिता बदाने या सकाळपासून हॉटेल ब्लू सी वरून आपल्याला सगळे अपडेट्स पोहोचवत आहेत। सुस्मिता, काही क्षणामध्ये ठाकरे बंधू आता त्या हॉटेलला पोहोचतील, पत्रकार परिषद घेतील, काय घडतंय? नक्कीच अतिशय महत्त्वाचं म्हणजे आता मनसेचे कार्यकर्ते टी शर्ट हातात घेऊन आपल्याला पाहायला मिळतात। पुढच्या बाजूला आपण जर बघितलं तर मुंबई महानगरपालिकेत फक्त ठाकरे ब्रँड अशा याचे टी शर्ट घेऊन हे सगळे कार्यकर्ते एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यांनी अगदी अंगामध्ये सुद्धा हे टी शर्ट परिधान केलेलं पाहायला मिळते। अनेक कार्यकर्ते या निमित्तानं एकत्र आलेले आहेत। ठाकरे ब्रँड महानगरपालिकेत दिसणार अशा पद्धतीचे हे सगळे टी शर्ट सांगतायत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका बाजूला इंजिन आहे, दुसऱ्या बाजूला मशाल आहे। इंजिन आणि मशालची ही युती आज होते। हृदयामध्ये ठाकरेंचे विचार आहेत। अनेक वर्ष वाट बघितली तेलंगेची, काय सांगाल? नाही, हा मोठा आनंद आहे। सर्वप्रथम मी कैलासवासी हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मी श्रद्धांजली आदरांजली वाहतो। हा आमच्या मोठ्या साहेबांसाठी खरोखर श्रद्धांजलीचा आणि आदरांजलीचा दिवस आहे, आनंदाचा दिवस, सोनियाचा दिवस आहे। राजसाहेब आणि उद्धव साहेब हे एकत्र येणं हे मराठी माणसाची फार मोठी गोष्ट आहे, कारण सत्ता येते जाते, महानगरपालिकेमध्ये सत्ता आमचीच येणार आहे, पण मराठी माणसासाठी एकजूटची झाली आहे ही मोठी ताकद ऊर्जा आम्हाला घेऊन गेली आहे आणि फार ह्याच्यामध्ये मराठी माणूस तुम्हाला यापुढे उच्च पदावर दिसेल। उच्च सगळ्या बाबतीमध्ये, कामधंद्यामध्ये, शिक्षणामध्ये मराठी माणूस ही ताकद उद्धव साहेब, राजसाहेब यांच्या ताकदीवर उभा राहील आणि पुढे जाईल। मुंबई महानगरपालिकेमध्ये फक्त ठाकरे ब्रँड यापूर्वी याच ठिकाणी आपण जर बघितलं तर युतीची घोषणा झाली होती। कार्यकर्त्यांमध्ये काही चढावड पाहायला मिळते की साहेब एकत्र येण्याआधीच कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात केली? हो, खरोखर, कारण आम्ही सगळे मुशीतले बाळासाहेबांच्या मुशीतले आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत। राजसाहेब आणि उद्धव साहेब एका कुटुंबातले एकत्र आहेत आणि मुशीतले कार्यकर्ते एकत्र आम्ही काम केलेले आहोत, त्यामुळे आम्हाला प्रेम राहणारच आणि आम्ही एकत्र काम करत आलो, त्यामुळे आम्हाला काही वाटत नाही। आम्ही एकत्र एक कुटुंब आहोत आणि यापुढे तुम्हाला एक कुटुंब पुढे चालताना दिसेल। मुंबई महानगरपालिकेवरती अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप होतात। आपण बघतोय की या ठिकाणी आणखी काही लोक आहेत की ज्यांनी हे टी शर्ट घातले। दादा, काय सांगाल, मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड चालणार काय? मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड चालणार काय? मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड हा पहिल्यापासून चालतच आलेला आहे आणि याच्या पुढेही चालणार। ठाकरेंना संपवण्याचे जे स्वप्न बघतायत त्यांच्या स्वप्नात सुद्धा ठाकरे संपू शकत नाहीत आणि हे येणाऱ्या 16 तारखेला
त्यांना दिसेलच. काय वाटतं मुंबई कोणाची? मुंबई फक्त आणि फक्त ठाकरेंचीच. ही आज उद्या काल आणि आज आणि उद्याही फक्त ठाकरेंचीच राहणार. अखिल चित्रेजी आपल्या सोबत आहेत. काय सांगतायत? टी शर्ट्स घालून कार्यकर्ते तयार आहेत, मैदानामध्ये कामाला सुरुवात झालेली आहे. ठाकरेंचे सैनिक दोन्हीकडनं सज्ज आहेत. हे बघा, मुंबई ही ठाकरेंची आहे. ठाकरे एकत्र आली त्यामुळे मुंबईकर जनता तर आनंदित आहेत, पण तुम्ही जर पाहिलं तर महाराष्ट्राची जनता देखील आनंदित आहे. गेले अनेक महिने त्यांना आतुरता ज्या गोष्टीची लागलेली तो क्षण आज काही तासावर आलेला आहे, म्हणून त्यामुळे सगळे कार्यकर्ते देखील आनंदित आहेत. धगधगती मशाल आणि इंजिनचा वेग मुंबई महानगरपालिका का? बर, तर थेट दृश्य आपण बघतोय. काही क्षणांपूर्वीच ठाकरे बंधू हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर दाखल झालेले होते. त्यांनी पुष्प अर्पण करून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केलेलं आहे. त्याआधीचे दृश्य आपण बघत आहोत. ठाकरे बंधू हे एकाच गाडीमध्ये बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पोहोचलेले होते. त्यानंतर त्यांनी एकत्रितपणे बाळासाहेबांना अभिवादन केलं. संपूर्ण कुटुंब त्यांच्या सोबत होतं. एकत्रितपणे त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना दिलेली आहे, पुष्प अर्पण केलेत आणि त्यानंतर काही क्षणांमध्ये आता वरळीमधील हॉटेल ब्लू सी मध्ये दोन्ही ठाकरे बंधू पोहोचतात. या संदर्भात आपण काही प्रतिक्रिया पाहूयात.